आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर ग्रामीणमध्ये राजकारण चांगलंच तापलेलं आहे। 3 सप्टेंबरला काँग्रेसकडून राज्यस्तरीय वोट चोरी विरोधी यात्रेला सुरुवात झाली। नागपूरच्या कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीत ही सभा घेऊन यात्रा पार पडली। मात्र आता त्याच बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर अज्ञात व्यक्तीकडून काँग्रेसला डिवचणारे बॅनर झळकलेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या ग्रामीणचं राजकारण सध्याला तापलेलं दिसतंय। मी सध्याला नागपूरच्या कामठी येथे आहे आणि कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अगदी प्रवेशद्वारावरच हा जो फलक लागलेला हा फलक सध्याला जे आहे ते संपूर्ण नागपूर शहरामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे। या एकूणच या फलकावरती जे आहे ते जे आशय लिहिण्यात आलेले ते विशेष आहे। यामध्ये किसान का पैसा खाने वाले बेल पर बाहर काँग्रेस नेता असा आशय यावरती जे आहे ते होर्डिंगच्या अगदी वरच्या भागात लिहिण्यात आलेला आहे। तर राजनीती छोड आणि ये चोर मचाए शोर अशा पद्धतीचं एकूणच आशय लिहिण्यात आलेलं आहे। सोबतच काँग्रेस पक्षाचा जो चिन्ह आहे पंजा तो देखील या बॅनरवरती देण्यात आलेला आहे। मात्र एकूणच जो काँग्रेस पक्षाचा जो चिन्ह आहे त्याला अगदी रक्तामध्ये माखलेलं आणि अगदी जनावरांसारखे त्याचे नख असलेलं यामध्ये एकूणच दर्शवण्यात आलेलं आहे। याच ठिकाणी काँग्रेस पक्षाची मोठी सभा देखील पार पडली होती, ज्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील त्यासह राज्यातील सगळे दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली होती। मात्र अगदी त्या दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी त्याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अगदी प्रवेशद्वारावरच अशा पद्धतीचा हा फलक लागल्यामुळे कामठी शहरात आणि नागपूर शहरात एकच चर्चा रंगली आहे की नेमकं हा काँग्रेसचा नेता कोण चोर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।